स्वामी समर्थ महाराजांना मुजरा का करावा आणि त्यांच्या पुढे नाक का घासावे? तर याचे उत्तर आहे, मंदिरात येताच तीनदा मुजरा करून नाक घासण्याची पद्धत आहे. कारण आपण ज्या हिंदू धर्मात देवांचेही अ, ब, क, ड असे 4 प्रकार आहेत. आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे अ वर्गातील देव आहे. अ वर्गातील देव म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप. ते स्वयंजागृत व महापात्र आहे. अनेक भक्तांना सदैव अजूनही दर्शन देतात. त्यांच्या सर्व भक्तांनी त्यांना कलियुगाचे अधिष्ठाते, राजाधिराज, योगीराज आणि योग्यांचा राजा असे म्हटले आहे. तुम्ही हातपाय धुवून औदुंबराला प्रदक्षिणा घालता व नंतर महाराजाकडे येता, तेव्हा तुम्ही शुद्ध मनाने येता. मुजरा किंवा नमस्कार दोन्ही शुद्ध आहे. महाराज राजाधिराज, योगीराज आहे, म्हणून महाराजांना मुजरा करून नाक घासावे. नाक घासणे म्हणजे परब्रह्माला पूर्णपणे शरण जाणे.